मोठ्या चलनाच्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे। काळ्या पैशांवर हल्लाबोल करण्यासाठी जरी मोदींनी हा धाडसी निर्णय घेतला असला तरी याचा फटका सर्वसामान्यांनाच बसल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। बँकेच्या रांगेत नेते, व्यापारी आणि धनाढ्य उभे राहत नसून सामान्यच ताटकळत असल्याचं त्यांनी नमूद केलं। स्विस बँकेवर कधी सर्जिकल स्ट्राईक करणार असा खोचक सवालही उद्धव यांनी मोदींना केलाय। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जेमतेम 8 दिवसांमध्ये आपल्या असं लक्षात आलं की तमाम जनतेने ज्या लक्ष्मीचं पूजन केलं ती लक्ष्मीच नव्हती। याचा अर्थ असा आहे की एका मोठ्या अपेक्षेने 2-1 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी आपल्या देशाच्या जनतेने मोदी सरकारला निवडून दिलं। मोदीजी दर काही दिवसांनी मन की बात करतात। यावेळेला त्यांनी धन की बात केली, पण ती धन की बात करताना जन की बात जी असते ती ते विसरून गेले। 2-3 दिवस झाल्यानंतर सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं होतं की ही योजना खूप चांगली आहे, हे धाडसी पाऊल आहे। पण हे धाडस सर्वसामान्य जनतेच्या आता अंगलट येते की काय अशी परिस्थिती झालेली आहे। मंत्री दिसले का, आमदार दिसले का, उद्योगपती दिसले का, व्यापारी दिसले का? नाही, दिसतात ती सर्वसामान्य माणसं। आणि सर्वसामान्य माणसं आज एवढी त्रासामध्ये आहेत, काय म्हणून त्यांनी हा त्रास सहन करायचा? आपल्याकडे एक फॅड असतं, एखादी गोष्ट झाल्यानंतर जसं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, आता कोणतरी म्हणते हा काळ्या पैशासाठी मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे। पण हा सर्जिकल स्ट्राईक जर जनतेला त्रासदायक होणार असेल तर सर्वसामान्य जनता जो सर्जिकल स्ट्राईक करेल तो या सरकारला भारी पडेल। हे धाडसी पाऊल ज्याचं कौतुक काही जण करतायत, ते धाडसी पाऊल किंबहुना हा सर्जिकल स्ट्राईक काळ्या पैशाविरुद्ध केल्यानंतर आमचे पंतप्रधान स्वित्झर्लंडला जाऊन स्विस बँकेवरती सर्जिकल स्ट्राईक करतील, पण तसं न करता ते जपानला निघून गेले। म्हणजे देशातल्या जनतेवरती रस्त्यावरती आणून पंतप्रधान आमचे जपानला गेले। ही फार वाईट परिस्थिती आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।